तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विद्याताई, इरा आणि निखिल अक्षराच्या घरी आरतीला जाण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे चारुलता आणि आजी आरतीची छान तयारी करत असतात. त्याचसोबत अक्षराचे आई वडील येणार म्हणून चारुलता मॅडमने खूप छान सजावट केलेली असते, तयारी केलेली असते. आणि हे सगळं बघून दुर्गी त्यांना विचारते की हे सगळं कशासाठी. चारुलता तिला सांगते की अक्षराचे आई बाबा आज घरी येणार आहेत ना, त्यांच्या स्वागतासाठी मी ही सगळी तयारी केली आहे. पण ते ऐकून दुर्गी म्हणते की त्यांच्या स्वागतासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे, कारण आपल्याकडे तर लेकीच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही ना. आणि तिचं ते बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं, मात्र ती काही बोलत नाही. चारुलता दुर्गीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र दुर्गी म्हणत असते की आता यांच्या लग्नाला 1 वर्ष तर पूर्ण झालं ना, मग आता कशाच्या रीतीभाती पाळायच्या, आणि जे काही करायचं होतं ते आमच्या ताईने केलंय, तुम्ही उगाच हे सगळं करू नका. मात्र त्यावर चारुलता म्हणते की कसं आहे ना, मी माझ्या मुलाच्या लग्नात नव्हते, नाहीतर तेव्हाच हे सगळं केलं असतं. त्यामुळे आता मला हे सगळं काही करायचं आहे. आणि मुळात सण समारंभ एकमेकांना भेटण्यासाठी असतात. आपण घरात हे जे काही गोड पदार्थ बनवलेत ते काय आपण स्वतःच खाणार का. आणि तिचं ते बोलणं ऐकून मग दुर्गी गप्प बसते. तर आजीसुद्धा तिला सांगतात की तू स्वतःच्या पदरचं जात आहे असं का बोलतेस ग, उगाच नको तिथे तुझं तोंड चालवू नको. आणि ते ऐकून दुर्गी गप्प बसते. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे अक्षराला वाईट वाटत असते. चारुलता तिला समजावतात की तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आणि त्यावर अक्षराही हसून म्हणते की हो आई, आता मला या सगळ्याची सवय झाली. आणि मग त्यानंतर चारुलताने एवढी सगळी तयारी केली म्हणून अक्षरा तिचे मनापासून आभारही मानते. त्याचवेळी मग इरा, निखिल आणि आई त्या ठिकाणी येतात. इरा तर पळतच जाऊन अक्षराला मिठी मारते. त्यानंतर मग अक्षरा त्या सगळ्यांची चारुलता मॅडमसोबत ओळख करून देते. अक्षराच्या माहेरच्यांना भेटून चारुलता तर खूप खुश होते. इरा मात्र त्यांना बघून म्हणत असते की आई शपथ, या तर सेम टू सेम भुवनेश्वरी मॅडम सारख्याच दिसत आहेत. आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. तर विद्याताईच इराला गप्प बसायला सांगतात. तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये अधिपती आणि ओंकार विसर्जनाची तयारी करत असतात. सगळं काही व्यवस्थित झालं आहे हे बघून अधिपती ओंकारवर खुश होतो. तितक्यात मग तो रमेश त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला सांगतो की धाकटे सरकार, मी गाड्याची सगळी तयारी केली आहे. त्यामुळे अधिपती त्याच्यावरही खुश होतो. आणि मग तो ओंकारला सांगतो की आता मी घरी जातो, घरीसुद्धा आरती वगैरे करायची आहे, आपण दोन्हीही गणपतींची एकत्रच मिरवणूक काढूयात. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. आणि मग अधिपती घरी जाण्यासाठी निघतो. तर तो रमेश लगेच त्याने ज्या माणसाला गाडा बनवायला सांगितलेला असतो त्याला कॉल करून म्हणतो की मी जेव्हा सांगेल तेव्हा तो गाडा फॅक्टरीवर पाठवून दे. तर त्याचं ते बोलणं सुरू असताना चंची त्या ठिकाणी येते. आणि ती रमेशला त्याचा काय प्लॅन आहे ते विचारू लागते. पण रमेश तिला काही सांगत नाही. उलट तो म्हणतो की आता जे काही व्हायचं आहे ना ते मिरवणूकमध्येच होईल, तुम्ही तिथेच येऊन बघा. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा घरच्या गणपतीची आरती करतात. अक्षराची आई आल्यामुळे अधिपतीला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मग तो इरा आणि निखिलचीही चौकशी करतो. ते दोघेही सगळं काही ठीक असल्याचं सांगतात. पण त्यांचं बोलणं सुरू असताना दुर्गीमध्येच इराला विचारत असते की काय ग इरा, तू लग्न केलं पण आम्हाला बोलावलं का नाही, तुझ्या सख्ख्या बहिणीला सुद्धा तू बोलावलं नाही, काही गडबड तर नव्हती ना. आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळेच जण एकमेकांकडे बघू लागतात. शेवटी आजीच दुर्गीला गप्प बसायला सांगतात. तर इरासुद्धा म्हणत असते की अचानकच सगळं ठरलं ना म्हणून कोणाला बोलावलं नाही. त्यानंतर मग ते सगळेजण चारुलतासोबत अधिपतीसोबत गप्पा मारत असतात. चारुलता त्यांना जेवणाचा आग्रह करते, मात्र विद्याताई नकार देत असतात. आणि त्यामुळे चारुलता म्हणते की ठीक आहे, मी इराची कमीत कमी ओटी तरी भरते, तिचं नवीन लग्न झालं आहे ना म्हणून. आणि मग त्या ओटीचं सामान आणण्यासाठी आतमध्ये जातात. अधिपतीसुद्धा फॅक्टरीतून कॉल आल्यामुळे बाहेर जातो. तर अक्षरा इराला म्हणत असते की अगं इरा, आपल्या आजूबाजूला कोण आहे याची थोडी तरी जाणीव ठेव, थोडंसं नीट वाग. त्यामुळे इरा तिला विचारते की काय गं ताई, आता मी काय केलं. तर अक्षरा तिला सांगते की मगाशी तुला असं बोलायची काय गरज होती की आई अगदी भुवनेश्वरी मॅडम सारख्याच दिसत आहेत. तर इरा म्हणते की त्यात मी काय चुकीचं बोलले, कोणीही बघितलं तर असंच म्हणणार ना. मात्र अक्षरा आणि विद्याताई इराला समजवतात की तू प्लीज काही बोलू नको, शांतच राहा. त्यानंतर मग चारुलता त्या ठिकाणी येते. ती इराची ओटी भरते, त्याचसोबत इराला एक सोन्याचा दागिना आणि साडीसुद्धा भेट म्हणून देते.
येते. त्यामुळे इरा तर खूपच खुश होते. पण विद्याताई म्हणत असतात की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. अधिपतीच म्हणतो की ठीक आहे मोठ्या मास्तरीणबाई, आमच्या आईसाहेब असत्या तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं. आणि मग त्यानंतर विद्याताई, इरा आणि निखिल सगळ्यांचा निरोप घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. तर चारुलता अधिपतीला थांबवत म्हणते की आज मी जे काही केलं त्यात तुम्हाला थांबवलं नाही, मला खरंच खूप छान वाटलं. तर अधिपती तिला सांगतो की आमच्या आईसाहेबांनी ज्या काही प्रथा परंपरा घालून दिल्या आहेत ना, त्या जर तुम्ही तशाच पाळणार असाल तर मी कधीच काही बोलणार नाही. आणि मग तो देखील तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षरा इरासोबत बोलतच त्याने तिला म्हणत असते की आता तुझं लग्न झाले, संसाराला सुरुवात झाली, थोडीशी नीट वाग. आणि त्यावर इरा वैतागून म्हणते की तुम्ही प्लीज मला काही शिकवत बसू नका, मी काही चुकीचं वागत बोलत नाही आहे. आणि मग त्यामुळे अक्षरासुद्धा तिला काही जास्त सांगत नाही. आणि मग त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे तो रमेश त्या गाड्याची वाट बघत असतो. आणि मग एक माणूस रमेशने सांगितल्याप्रमाणे तो गाडा घेऊन येतो. रमेशला हवा तसाच तो गाडा बनलेला असतो, त्यामुळे तो खूप खुश होतो. आणि फॅक्टरीमध्ये आधी ज्या गाड्याची सजावट केलेली असते ती सगळी सजावट काढून तो त्या नवीन गाड्याला करतो. तर दुसरीकडे अधिपती गणपती बाप्पासोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की मला असं वाटलं होतं की तुम्ही जायच्या आधी आमच्या आईसाहेब घरी येतील, पण आमच्या आईसाहेबांच्या विनाच तुमचा हा उत्सव पार पडला. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि आमच्या आईसाहेबांना लवकरात लवकर घरी घेऊन या. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत फॅक्टरीमध्ये गणपतीची आरती सुरू असताना अचानक दिवा विझतो. त्यामुळे दुर्गी म्हणू लागते की मोठा अपशकुन झालाय. त्यामुळे सगळेच काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.